हाय आणणार आहोत आम्ही डीमार्टचे पीठ आणले होते मैदा 1 किलो मैदा घेतला आहे। त्याच्यामध्ये आम्ही जाडा रवा टाकला आहे एक चमचा आणि थोडे मीठ टाकले चवीपुरते। तूप गरम करायला ठेवले आहे कढईमध्ये। आता गरम झाले तूप की आपण टाकून मिक्स करून घेऊया पीठ। शंकरपाळ्या मैद्यामध्ये तूप टाकले आम्ही। तुपाचा मस्त आता गोळा होतो। गोळा करून दाखवा थोडासा। हे बघा असं छानसा असा गोळा झाला की समजायचं तूप मिक्स व्यवस्थित झाले। आता साखर टाकते। हे काय साखर 1.5 वाटी साखर घेतली होती आम्ही। आता त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। आता शंकरपाळ्याचे पीठ रेडी झालेले आहे। आता आपण त्यात पाणी टाकून छानपैकी मळून घेऊया आणि लाटायला सुरुवात करूया। शंकरपाळ्याचा पीठ रेडी झालेला आहे। आम्ही तो अर्धा तास भिजत ठेवला होता। आता त्याचे शंकरपाळ्या आम्ही अशा छान प्रकारे कट करून घेतल्या। आता ते आम्ही थोडे थोडे करून तळणार। असे व्यवस्थित मस्त तळून घ्यायचे। असे ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळायचे। हे बघा आम्ही काही तळले आहेत छानपैकी। हे बघा छानपैकी शंकरपाळ्या रेडी झाल्या आहेत। मस्त गरम गरम आहेत। आता थंड करू आणि डब्यात पॅक करून ठेवूया।